भाईने या भावाने आपल्या लगेच आपण घेतल्यानंतर भावाने ऑस्मो ॲक्शन 4 प्रो घेतला ना लगेच. पराग साहेब, कसं वाटतंय तुम्हाला? आम्ही मी तर 1.5 तास झोपला नाही. हा 1 तास झोपला ना तू? फक्त 1 तास झोपला ना? आणि इथे काय प्राणी वगैरे येतात? बिबट्या बिबट्या आम्ही मागच्या वेळी तर मला दिसलेला, तिथे नव्हतं. सो हे गाइस, आशुतोष माने, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि तर मित्रांनो, आता आमची स्वारी निघाली आहे फायनली. 5 वाजले, 4 वाजता निघणार तर 5 वाजले. दरवेळीप्रमाणे आपण लेट आहोत. आणि आता इथून जातोय आम्ही. पहिला जाणार होतो कुर्ल्यावरून, कुर्ला साईडने, पण पराग बोलला की अंधेरी साईडने जाऊया. मग आता निघालो अंधेरीला जायला. आता आम्ही पोहोचलो पार्लेला. सकाळचे वाजले असतील 5 वाजून 10 मिनिटं समथिंग झालेत. इथून 197 किलोमीटर दाखवत आहे हरिश्चंद्रगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आशीर्वाद घेऊया. हे बघा इथे ठामपणे उभे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपति संभाजी महाराज की जय. जय. गुड मॉर्निंग. कसे चालू बा? कसे चपाट लोशन झालं, चपाट लोशन. तो वाजले सकाळ किती वाजले भावा? 3:37. झोपेत असते तू? वाजले किती सांग? 6:37 झाले सकाळचे. आणि आम्ही आता कुठे आहोत माहिती नाही आम्हाला. पाली क्रॉस केलं थोड्या वेळापूर्वी. आणि कॅमेऱ्याची हालत थोडी खराब झाली कारण धूळ वगैरे, रस्ता खराब आहे, मग सगळं धूळ वगैरे उडतोय. धूळ, हेल्मेटची सगळी हालत खराब झाली आहे. त्या भावाच्या अंगावरती कोणीतरी प्रसाद दिला सकाळचा रात्री. गाडी चालू आहे आणि वरतून ना कबुतराने हगला. सो गाइस, सूर्योदय झालाय आणि आम्ही टाइमपास करत गाडी चालवतोय. खूप टाइमपास केला आम्ही मगापासून, पण मजा येते गाडी चालवायला. मॉर्निंग राईड म्हणजे एक ठरवलं की हा बाबा एकदम शांतता, ना कोणाची कटकट, ना किरकिर, ना ट्रॅफिक, नथिंग. आपण आपल्या गाडी चालवायची मस्त आहे की आहे, मजा येते गाडी चालवायला. मला व्हिडिओ क्वालिटी चेक करायची आहे आणि मला ऑडिओ क्वालिटी पण चेक करायची आहे. आय डोंट नो कसं होतं, कारण मी घरी जेव्हा चेक केलेलं तेव्हा ऑडिओ क्वालिटी मी गेन म्हणजे मायनसमध्ये ठेवलं नाही आता, कारण +6 वर केलं मी, +1 समथिंग केलं, +1 और 0 ठेवलं, मायनसमध्ये ठेवलं, पण आवाज खूप कमी होता. आय डोंट नो आता ऑडिओ क्वालिटी कशी येते. सर मी तू चेक फर्स्ट आणि बघूया कशी येते. जर चांगली आली तर मग मजा आहे, जर वाईट आली तर काम 25 आपलं.
मला फक्त ऑडिओ क्वालिटीची भीती वाटते बस बाकी काय नाही. आणि मी ऑडिओ क्वालिटी चेक कशी करू ती समजत नाही आता मला. मला पप्पांच्या फोनमध्ये डाउनलोड केलेला तो DJI Nimoचा जो ॲप आहे तो आता मला माझ्या फोनमध्ये ते होत नाही. आय डोंट नो काय होत नाही. पण आता मला ह्याच्या फोनमध्ये करावं लागेल, करायच्या फोनमध्ये करावं लागेल. मग त्याच्यावरून मी ऑडिओ क्वालिटी चेक करीन. थांबा कुठे चाय वगैरे पियाला, त्यानंतर मग ऑडिओ क्वालिटी चेक करू. भाई साहब, भावा मिस यू भाई, मिस यू भाई. आप काय बोलताय? माईक आतमध्ये लावलाय हेल्मेटच्या. माईक बघ. भाईने या भावाने आपल्या लगेच आपण घेतल्यानंतर भावाने ऑस्मो ॲक्शन 4 प्रो घेतला ना लगेच. बोलतो भाई मन राहत नाही माझं, लगेच घेऊन टाकला लगेच. भाई कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. तू कधी येतो मग राईडला आमच्यासोबत? भावाचं लग्न येतं जवळ, भावाने कॅमेरा घेतलाय, ऐकत नाही काय? भावाकडे जॉब नाही. नाही जॉब मिळेल रे, जॉब भेटला त्याला जॉब. माहिती आहे, मिळाला जॉब माहिती आहे मला, सांगितलं मला त्याने. नाही मिळेल रे भाई. तुला मिळालं ना? ब्लॉग चालू आहे माझा भाई, इकडे ब्लॉग चालू आहे. सिडनी सर बघणार आता. मित्रांनो खरंच हाय 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 हाय. आणि हा परफेक्ट मंथ आहे, म्हणजे मिड ऑक्टोबर ते मिड नोव्हेंबर हा परफेक्ट मंथ आहे रायडिंग ट्रेकिंग साठी. कारण या महिन्यामध्ये तुम्हाला थंडी पण आढळते आणि थोडी ग्रीनरी पण आहे. आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आणि डिसेंबरचा जेव्हा स्टार्ट होणार तेव्हा सगळी तुम्हाला हे लागणार, सगळी झाडं वगैरे सुकून मग काय फायदा नाही. पण हा परफेक्ट मंथ आहे असं बोलू शकतो फिरण्यासाठी. आणि तुम्ही काही एन्जॉय करा मस्त की व्ह्यू. मी काय करतो तुम्ही माझ्यासोबत करा, मला मजा येते. माझ्यासोबत तुम्ही मजा घ्या. आणि काय मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असाल तर पप्पानी कसा काय की आय थिंक नाव मला आठवत नाही, करण दादा होतं तुझं नाव. त्याच्या मोबाईल वरून सबस्क्राईब करून घेतलं असंच. म्हणजे यावेळी तर करतो दादा भेटला होता म्हणून त्यांनी मोबाईल घेऊन पप्पांनी केलं सबस्क्राईब. नाही तर पप्पा सगळ्यांना बोलतात की माझ्या मुलाला सबस्क्राईब करा. आणि ते मला खूप आवडतं की मी एवढं बोलत नाही एवढं पप्पा माझ्यासाठी करतात आणि मला ते खूप आवडतं. आणि पप्पा आय लव्ह यू. मी सगळं बोलू नाही शकत पण असंच मला सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. थँक्यू मम्मा
असं सपोर्ट करत राहा. थँक्यू शूटिंग, असं सपोर्ट करत राहा. आणि चेतना, थँक्यू सो मच, असं सपोर्ट करत राहा मला. खूप गरज आहे तुमची मला, आणि खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा. माहिती आहे मला, कंटेंट आपण लगेच कंटेंट टाकत नाही, बट ठीक आहे, आपण ट्राय करतोय. आता कॅमेऱ्यावर आपण आपला बेस्ट देणार. आणि माझी युट्यूब फॅमिली जर आहे, आपली युट्यूब फॅमिली आहे, ती आपल्याला सपोर्ट करते. आणि तुलाही त्यांना मला त्यांच्यावरती विश्वास आहे खूप. गाईस, थँक्यू सो मच. तुम्ही आहात म्हणून मी आहे. आणि माझा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला बघायला आवडतो, मला ते खूप आवडतं. म्हणजे मी दिवसभरात काय करतो, ते ट्रॅकिंग वगैरे, ट्रॅव्हलिंग मला खूप आवडतं, आणि ते तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतात. खरंच थँक्यू सो मच. मला असं सपोर्ट करत राहा. लव्ह यू गाईज. मजा येते, काहीही बोला, राईड करायला खूप मजा येते. हा, तर किरण दादा, तू व्हिडिओ बघत असेल तर तुला थँक्यू सो मच गाडीसाठी. आणि आपण जाऊ कुठेतरी फिरायला, म्हणजे ब्लॉग बनवायला. दादाला खूप इच्छा आहे माझ्यासोबत यायची, तर आपण पक्का जाऊ. आणि मी मोठा प्लॅन करतो तर आहे, या बघू मे महिन्यात. सो गाईज, आता चालू झाला एकदम छोटा रस्ता, थोडा रिस्की पाहिजे हा. म्हणजे गावागावातून एकदम छोटा हायवे बोलता येईल, एकतर्फी रस्ता. आणि थोडा हे बघितलं, रिस्की आहे थोडा, बट ठीक आहे, पण चालू आहे. अजून इथून 26 किलोमीटर आहे हरिश्चंद्रगड. आणि मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की हा माझा सेकंड टाइम आहे हरिश्चंद्रगड यायचा. कारण मागची आलो तेव्हा ब्लॉग वगैरे बनवलेला मी, पण तो ब्लॉग मी कोमलच्या लॅपटॉपनी, पहिला कोमलचा लॅपटॉप यूज करायचो, मग त्या कोमलच्या लॅपटॉपमध्ये टाकला.
आणि मी माझ्या ह्याच्यात 2 डिलीट केला माझ्या मोबाईलमधून आणि त्या लॅपटॉपमध्ये टाकला आणि तो लॅपटॉपमधून कुठे गेला काय माहिती नाही. आय थिंक तिचा फॉर्मॅट झाला आपोआप लॅपटॉप आणि माझा ब्लॉग पण मिळाला ना. मी ब्लॉग बनवू शकलो ना काय. म्हणून म्हटलं की माझ्याकडे 2 चॉईस होते. म्हणजे मी 2 निवडलेले गड. एक म्हणजे तर आपला राजगड, राजाचा गड राजगड. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गड म्हणजे राजगड. तर तो एक निवडलेला आणि अजून एक आपला हरिश्चंद्रगड. मी परागला बोललो की पराग असा असा सीन आहे, कुठे जायचं दोघांपैकी. परागला बोललो हरिश्चंद्रगड तू कोकणकडे ऐकलायस ना. हा कोकणकडे ऐकलाय, तिकडे जागा तिकडे जागा. बोललो ठीक आहे जाऊया परत एकदा. मग आता हा ब्लॉग सक्सेसफुल होणार होता आपला. आणि अजूनही मला बोलत होतो की मी मागच्या आल्या तेव्हा मला एका रोडवरती आहे. मी तेव्हा शूटिंग काय फायदाच नव्हता, काय माझा माईकचा इश्यू झालेला. सांगतो मी काय झालेला. पण पहिला ऐका की बिबटे मला दिसलेले मागच्या जेव्हा आम्ही रात्रीची वेळ होती, म्हणजे रात्री ना पहाटेची वेळ 5:30-5च्या दरम्यान आम्हाला, मी आणि कोमल होतो तेव्हा आम्ही येत होतो तेव्हा बिबटे आमच्या समोरून गेले. पहिला आम्हाला वाटलं कुत्रा असेल, आम्ही पहिला इग्नोर केलं. पण नंतर असं आम्ही बघितलं ना, लक्ष दिलं आमचं, कारण कुत्र्याची शेपूट वगैरे एवढी मोठी नसते आणि एकदम थाटामाटामध्ये चालत नाही कुत्रे वगैरे. आणि 4-5 दिसले आम्हाला. त्यांच्यावरती फोकस केला तर भाई साहेब जी मी गाडी पळवली तेव्हा. पण असे इकडचे गावातले लोक बोलतात की ते अटॅक वगैरे करत नाही माणसांवरती ना प्राण्यावरती. मग काय इश्यू नव्हता. पण तरी पण एक असते ना मनात भीती की बाबा बिबट्या बघितला हे झालं ते आमच्या मनात अजून पण होती. म्हणून मी आज मुद्दाम लेट निघालो घरातून की बाबा सकाळच्या वेळेला सांगता येत नाही, दुपारच्या वेळेला पण दिसू शकतो, असं नाही की दिसू नाही शकत. पण रिक्स नको घ्यायला ना, म्हणून. आता हा रोड पूर्ण खराब आहे, म्हणजे तुला नाही रे कॅमेरात बोलतोय. आता हा रोड थोडा खराब आहे, म्हणजे खड्डे वगैरे आहेत रोडवरती. पण हा पूर्ण घाटामधला रस्ता आहे, पूर्ण घाटात आहे त्यापर्यंत. सो गाईज आता मी पोचलो आहे गेट वरती. तुम्ही हरिश्चंद्रगडचा गेट बघू शकता. केसांची वाट लागली आहे. तर इथे वरती दिलं आहे हरिश्चंद्रगड, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य प्रवेशद्वार. आणि इथे सगळी माहिती दिली आहे. भैरवगड आहे, कोतळे, कलागड आणि आपल्याला जायचं हरिश्चंद्रगड. इथे हरिश्चंद्रगडची माहिती दिली आहे, गिरिदुर्ग वगैरे आहे. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर नक्की बघणार आहोत हरिश्चंद्रगडची थोडक्यात माहिती जी मला माहिती आहे ती. तरी पण तुम्ही वाचून घ्या इथे हरिश्चंद्रगड. आणि इथे यायचे तुम्हाला चार्जेस आहेत किती 30 रुपये पर पर्सन, 30 रुपये. आणि काय गाडी वगैरे असेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस, लाईक 25 रुपये पर गाडीचे पण 30. आमचे झाले टोटल 85 रुपये झाले आमचे. इथून अजून 10 किलोमीटर आतमध्ये ना. गाडी नंबर आहे MS02. हा, इथून भरपूर नाशिकमध्ये भरपूर, ते पुढच्या ब्लॉकमध्ये सांगेल मी तुम्हाला. तर माझी बॅटरी पण संपायला आली, ऑलमोस्ट 17% राहिले. एक बॅटरी संपायला आली. आम्ही सकाळी निघालो 5 वाजता, तेव्हापासून मी वापरतो, पण मी मध्ये मध्ये बंद करतो. पण ठीक आहे, चांगली आहे. आणि हा माझा अवतार तुम्ही बघू शकता. अजून थोडं बाकी आतमध्ये पूर्ण जंगल एरिया, पूर्ण हा जंगल एरिया. पराग साहेब कसं वाटतंय तुम्हाला? झोप येते बस, बाकी काही नाही. आम्ही मी तर 1.5 तास झोपला आणि हा या झोपला माहिती आहे. 1 तास झोपलायस ना तू फक्त? 1 तास झोपलायस ना? तर आपल्याला एक सबस्क्रायबर, काय नाव तुमचं सर? नंदकुमार लांबे. नंदकुमार. आपल्याला सबस्क्राईब मिळालेत. सबस्क्राईब करा चॅनलला आणि बाजूचं बेल ऐकून येते.
तुम्हाला व्हिडिओ मिळेल पण. तुम्ही इथेच असतात का? हो, आणि इथे काय प्राणी वगैरे येतात? प्राणी आहेत ना, बिबट्या? बिबटे आहेत भरपूर आहेत. बिबट्या आम्ही मागच्या येतो तर मला दिसलेला. कुठे माहिती आहे? नवीन रोड बनवतो, मला नाव नाही माहिती त्या हा, area चं. तिकडं वरती. इकडे नाही, तिकडं एकदम आत, एकदम स्टार्टिंगला जेव्हा आपण कुठून आतमध्ये घुसलो, गोटीची इथून गोटे, आहे. हा, हा, तिकडं. तिकडे बाजार आम्हाला गोटी. मागची दिसलेले. हा, तिकडे आहेत ना. इकडे पण आहे. आता आता Samsung झाले का? पण इकडे हे नाही करत ना, काय इजा वगैरे करत नाही? नाही नाही, तसं नाही काय. कारण मी मागच्या अचानक विचारलं. जर असं एकटा सापडलं तर मग काय करणार आपण नाही असं. ते तर आहे, पण मी मागची विचारलेलं ते एक काकांना, हा. तर काय इजा वगैरे करत नाही. हम्म. ठीक आहे तसं चालेल. नाही काय. ते घाबरतात, मग आपण पण घाबरतो ना. आपण घाबरलो पळालो की तर मग आपल्याला संपला विषय. हम्म. आपण नाही घाबरणार. हा, तुम्ही किती वर्षातून काम करता इकडे? आम्हाला जरी 4-5 वर्ष. 4-5 वर्ष? 5-6 वर्ष झाली. मला आठवत नाही मागचे पैसे दिलेले की नाही. हा का? हा, मागचे आलेलो पण तेव्हा ब्लॉग बनवला नव्हता, आता बनवतो. चला ठीक आहे, भेटू. चॅनलला सबस्क्राईब करा. हो. आपल्याला नवीन सबस्क्रायबर भेटले आहेत मित्र हो. चला पुढच्या प्रवासाला लागूया. भाई लोग किधर से आए? गुजरात? कितने दिन स्टे के लिए आए तुम लोग की ऊपर? मुंबई. वलसाड का राजा. आपण गेलो ना. वलसाड का राजा. मेरे यूट्यूब पे वीडियो वलसाड के राजा की. भाई ते लोक वलसाड वरून आले आहेत हरिश्चंद्रगड फिरायला. हा, ते वलसाड वरून आले आहेत. एवढ्या लांबून एवढे लोक आले आहेत फिरायला, सगळे बाईक घेऊन, स्प्लेंडर घेऊन आलेत बाई. पण भारी वाटलं बघून. अरे भाई साहब, आज लय पब्लिक आली आहे. अरे आज लय पब्लिक आली अरे. तर मी बोलतो गुजरातची पब्लिक महाराष्ट्रामध्ये येते. बरं वाटलं ना बघून? भाई महाराष्ट्र टुरिझम, आपलं महाराष्ट्र खूप सुंदर आहे. भाई साहेब किती आले तेच तर, वेगळी एवढ्या गाड्या. हो, बरं वाटतं असं की आपल्या महाराष्ट्राला पण एवढा दर्जा मिळतो ॲज अ टुरिझम. आणि खरं आपले गड किल्ले एवढे सुंदर आहेत ना, फक्त आपल्याला राखता आले पाहिजे. बस आपले महाराज करून गेलेत आपल्यासाठी, आपल्याला फक्त ते नीट ठेवायचं आहे. हा, परत आपले महाराज करून गेलेत, आपल्या ते नीट ठेवायचे, फक्त स्वच्छ ठेवायचे आणि त्यांची फक्त काळजी घ्यायची रे, बाकी काय नाही. भाई साहेब बरं वाटलं, म्हणजे अंगावर नाही गुंजन झाले. खरंच खूप मोठी गोष्ट केली आपल्या महाराजांनी आपल्यासाठी. कुठलेही गड असो, हा, कुठलेही बघायचं, किल्ले बघायचे. तुम्ही टुरिझम म्हणून पण टुरिझम सारखं राहा, म्हणजे कचरा वगैरे करू नका बस. बाकी तुम्ही नाव व्यसन करा तिकडे ना, काय तुम्ही तुम्ही देवाच्या ठिकाणी आला, तुम्ही मंदिर वगैरे राहता, तर तुम्ही असं करता का कधी? नाही ना, तर असंच आहे ठिकाणी. आणि देव ज्याच्यामुळे आहेत ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. अजून काय बोलू मी तुम्हाला? बस तुम्ही त्यांची काळजी घ्या, त्यांनी आपली काळजी घेतल्यावर आता आपली बाजू त्यांची काळजी घ्यायची. मावळ्यांनी रक्त सांडलं रे या कल्याणसाठी. लोक मला बोलतात की तू एवढं गड फिरायला का जातो, म्हणजे माझे मित्र वगैरे आहेत. मी बोललो भाई साहेब, तुम्हाला नाही कळणार कधी की का जातो.
मला एवढं पार्टी वगैरे मध्ये इंटरेस्ट नाही, म्हणजे विला वगैरे जातो मी पण एवढं नाही मला काय इंटरेस्ट आहे विलामध्ये. मला फक्त असं ट्रेकिंगला मला खूप मजा येते. कुठे जायचं वरती खाली काकी? हरिश्चंद्रगड समोर. धन्यवाद काकी. काकी नाही आज काय काय आहे तुमच्यासाठी गिफ्ट? गणपती बाप्पा मोरया. हे बघ फक्त पाणी धबा पाणी नको येऊन म्हणजे आलं नाही. वरती नको जाऊ, नको वरती. अरे आतमध्ये खोल आहे भावा, डॅम आहे तो. नको आतमध्ये नको जाऊ, रिक्स नाही घ्यायची. आपल्याला जायचं परत वरती. भावा मजा येणार आहे. नाही मी माझा हेल्मेट घातला, आता परत कुठे काढत बसू. फक्त मी हात धुतो. पाय स्लिपरी आहे, थोडा स्लिपरी आहे. हळू जरा भाई, थंड थंड पाणी आहे, मस्त पाणी आहे. ते बघा आजीबाई कपडे धुत आहेत आणि तिकडे गावची फिलिंग आली रे. हा वॉटरप्रूफ आहे. 22 मीटर आतमध्ये जाऊ शकतो. 22 मीटर पाणी पिऊ शकतोस हे भाई. खरंच खूप सुंदर. आम्ही मागच्या तेव्हा हे पाणी वगैरे काय नव्हतं. आणि तिकडे बघा ते आलेत आणि तिकडे मशांना धुतायत आजोबा. ते गावाची आठवण येते की नाही अशी? गावाची आठवण येते की नाही अशी? गावातच आलोय पण आमच्या गावी पण आहे असं. काय मला परत इकडून जायचं मन नाही करत, मला परत जायचं इकडे. हा 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 भिजू काय रे? माझा जॅकेट भिजते. नको फालतूगिरी नको. जॅकेट बरोबर फालतूगिरी नाही, जॅकेट सोबत फालतूगिरी नाही. ग्लव्स बाकी आहेत. आम्ही इथे वरती आलो. आम्ही तिकडे खाली होतो मगाशी, इथे वरती आलो आणि हा व्ह्यू बघा. पूर्ण थकान निघून जातं यार याच्यामुळे. असं पुढे नाही जायचं आहे बरात, नॉर्मल. क्रिस्टल क्लिअर बस. निळं पाणी आहे. वा 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 खरंच यार सुकून आहे भाई साहब. कुठे गणपती बाप्पा? कुठे गेलो सर? हा गणपती बाप्पा आहेत तिकडे विसर्जन केलंय माणसांनी बाप्पाचं. चला गाईज निघूया. आता आम्ही पोहोचलो आहे. तुम्ही पाठी बघू इथे पार्किंगचा एरिया हा. आपली गाडी लावली. हा भाई साहेब हालत बघू शकता आमची हालत काय झाली. सकाळी 5:30ला निघालेलो, आता वाजले 12 आणि मग 6-7 तास लागले आम्हाला. तर गाईज हा मोठा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. तर पुन्हा परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.